गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आम्ही जात आहोत पुण्याला. जसं की तुम्ही माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच की मी माहेरी आली आहे शिरवळला. सो आम्ही आता पुण्याला जातो आहे फिरायला. सो व्हिडिओमध्ये काय काय पुढे घडतं आहे हे तुम्हाला पाहायला मिळेल, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. हॅलो करा पिल्लू, हॅलो करा, हॅलो. आमच्या गावापासून पुणे खूपच जास्त जवळ आहे, त्याच्यामुळे आम्हाला कुठेही बाहेर जायचं असेल तर आम्ही शक्यतो पुण्यालाच जातो. हाय गाईज, सी अशी तयार झाली आहे मस्त. केस बांधलेच बिकॉज खूपच जास्त गरम होतं. हा माझा नवीन कुर्ता आहे. शनू 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 इकडे बघा. शनय कुठे चालला तू? कुठे चालला शनय? कुठे चालला? रात्री पण तसंच करत, आता पण तसंच. बेबी झाल्यापासून ना मी कुठेही दूर बाहेर गेलेली नाहीये, त्यामुळे बऱ्याच दिवसातून बाहेर जाते, तर खूप छान वाटतंय. सर्वात आधी आम्ही गाडी पार्किंगला लावली आणि त्याच्यानंतर गेलो तुळशीबाग. कारण पुणे म्हटलं तर तुळशीबागेत तर जायला हवं, बिकॉज शॉपिंग तर करायलाच हवी. आणि मला इथे येऊन बरेच दिवस झालेले आहेत, कारण लास्ट मी इथे आले होते जेव्हा आयांश नव्हता, म्हणजेच आयांश होण्याच्या आधी मी इथे आले होते. त्यानंतर आम्ही गेलो दगडूशेठ गणपतीला आणि नुकताच काल परवा अक्षय तृतीया झाली होती, त्याच्यामुळे तिथे खूप छान डेकोरेशन केलं होतं आंबा महोत्सवचं. सो ते पण आम्हाला पाहायला मिळालं. गायब झाले. आयू आयू. तिथे पप्पाचं दर्शन घेतलं, थोडा वेळ मंदिरामध्ये बसलो, त्यानंतर छान छान फोटोज काढले. 2-3 दिवसापूर्वी. सो गाईज, आमचं दर्शन करून झालेलं आहे. पहा, आणि इतकं छान डेकोरेशन केलेलं होतं ना इथे आंबा महोत्सवचं, खूपच छान दिसत होतं. कॅमेऱ्यात इतकं कॅप्चर नाही करू शकत, बट प्रत्यक्ष पाहायला खूप छान वाटत होतं. तुम्ही कधीही पुण्याला आलात ना तर या गणपतीचं दर्शन नक्की घ्या. त्यानंतर आम्हाला खूप जास्त भूक लागली होती, म्हणून आम्ही गेलो जेवायला. तिथेच बाजूला एक स्वामी म्हणून हॉटेल होतं, स्वामी तिथे गेलो आणि बरेच पदार्थ ऑर्डर केले, जसं की पावभाजी, मिसळ पाव. मग काय खाऊन आलीस? अरे यार, टेस्ट छान होती, बट प्राइस खूपच जास्त होती बाकीच्या रेस्टॉरंटपेक्षा. कॅमेरा थोडे मी हे सगळं दिलंच नाही. खावा, दुखी आत्मा खा. दुखी आत्मा फोटो काढायचा. त्यानंतर तुळशीबागेच्या बाहेरच ना एका गल्लीमध्ये एक कॉफी शॉप आहे, आम्ही तिथे गेलो होतो. तिथे कोल्ड कॉफी आणि सँडविच घेतलं आणि त्याची टेस्ट खूपच छान होती आणि एकदमच रिझनेबल रेटमध्ये होते. म्हणजे मला वाटतं की खूपच कमी रेट होते इथे.
मला ॲक्च्युअली त्या शॉपचं नाव नाही आठवत आहे. जर मिळालं तर मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन. जर कधी तुम्ही तुळशीबागेत गेला तर तिथे नक्की जा. मी कॉफी नाही पिले बिकॉज ब्रेस्टफीडिंग चालू आहे आणि ब्रेस्टफीडिंगसाठी कॉफी अजिबातच चांगली नसते. त्यानंतर आम्ही गेलो पु. ल. देशपांडे गार्डनमध्ये. त्याला जॅपनीज गार्डन देखील बोलतात. आणि ते खूपच छान आहे आणि तिथे एकदम पीसफुल वाइब्स येतात. म्हणजे तुमचं माइंड फ्रेश करायचं असेल ना, तर इथे नक्की जा. हॅलो. तर आम्ही ना पु. ल. देशपांडे गार्डनमध्ये आलो आहे आणि खूप छान हिरवळ आहे इथे. सगळ्यांना बोललेलो. ओ काय आम्हा मैत्री फ्रेंडशिप. पाण्याचा आवाज येतो कुठून तरी. अलाउड नाही. हे बघा हे झाड हा छान आहे झाडं, मस्त आहेत. पेटू बघा कोणाचं आलंय. कमी वाटेल पण आम्हाला तिकीटच भेटलं. हा मोठं गार्डन आहे एकदम. तिथे जायचं, तिथं पाणी मस्त पडतंय. आपला फोटो फर्स्ट टाइमच इथं आले. हे बघ कारंजा पण आहे. असू दे. असं पण आहे ना, आम्ही आयसला कुठे घेऊन गेलतो काय माहिती. कुठे घेऊन गेलतो माहिती नाही. कुठे लक्षात आहे ना, पण ती बाई फसली होती. तुमचं बाळ आहे का काय म्हणून. कारण त्यांच्यासारखं तुमचं बाळ आहे. हे छोटा बेबी कोणाचा आहे? मामीचा आहे. बघू यायला लगेच हात पुढं. चल थांबा की फोटो काढू देऊ. काढ या नाही. वा बाई किती छान आहे बघ. हो हा. कुठे जायचं? तिकडे. हा चल जाऊ. कुठे? तिकडे वरती घरात जाऊया. चला. बाळासोबत ट्रॅव्हल करणं ना खूपच मुश्किल असतं, बट मला जास्त त्रास झाला नाही बिकॉज सगळे होते. त्यासोबतच मी घरातून निघतानाच त्याला सर्व खाऊ वगैरे भरवून आले होते आणि त्याची झोप झाली नव्हती, त्यामुळे तो गाडीमध्ये बराच वेळ झोपला होता. बट मध्ये मध्ये मी त्याला ब्रेस्ट फीडिंग करत होते आणि जिथे पण आम्ही जात होतो ना तिथे सर्वात आधी मी त्याला ब्रेस्ट फीड करायचे, जेणेकरून तो फ्रेश खेळायचा. आम्ही तिथे खूप सारे व्हिडिओज काढले, फोटोज काढले आणि छान टाइम स्पेंड केला. इथं कंजूस कंजूस नाही. फोटोसाठी पण कंजूस. फोटो काय काढायचे? डोळ्यात भरून घे, परत बघायचं. मामाला दाखवलं ना. नाही नाही काही नाही झालं, काही नाही झालं. काही मी थोडे आता इथे इथे धडकला असतो तो. अरे मी आता मी असं टेकून टाकलं. सांभाळ जरा. केस पाठीवर घ्या फक्त अशी करा. बघा इतर बाई ती काय परत 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 खांबाला धडकते बाळ. सी सनसेट. वाव मस्त ना. टाकला टाकला. मी या जागेवर याआधी देखील आले होते, बट मला आठवलंच नाही बिकॉज त्याला काही वर्ष होऊन गेले आणि मला असं वाटलं की ती जागा दुसरी आहे बिकॉज माझ्या नाव लक्षात नव्हतं आणि मला असं वाटलं की मी इथे पहिल्यांदाच आले. बट जसं जसं आम्ही पुढे गेलो आणि काही स्पॉट पाहिल्यानंतर माझ्या हे लक्षात आलं की या जागेवर आपण याआधी देखील आलेलो आहोत. आमच्या लग्नानंतर पहिल्या वर्षी मी इथे आले होते, सेम असंच माझ्या कझिनसोबत, आणि मी ते टोटल विसरून गेले आणि पूनमने मला त्याची आठवण करून दिली. हो मम्मा काय करते. हो वाव काय पाणी आहे यार, सुपर. आयुडी
पाणी पाहिलं तू? तिथे ना गार्डनमध्ये आतमध्ये गवतावर चालायला किंवा बसायला अजिबातच अलाउड नाहीये, लहान मुलांना सुद्धा. अशा पद्धतीचे रिंग्स त्यांनी बसवले आहेत जेणेकरून कोणीही आतमध्ये जाऊ नये. तिला बोललं नको तरी पण. बट तरीही आमचे चाळे बघा, रूल्स तोडण्यामध्ये आम्ही एक्सपर्ट आहोत. बस खाली खाली बस. खाली बस. बाळाला खाली ठेव. धड 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 धड. माझी धड कशाला धड दिलंयस वाढली. त्याला? कशाला दिलंयस त्याला? अगं मला काय आयु बघ काय ते? इकडे बघ. अरे बाळाच्या जवळ बसलास तू. बस बस, तू नको करू तसं. तू थांब ना. तू थांबेल का जागेवर? आईस ऍपल म्हणते. 2 एक्स्ट्रा दिले, 3 एक्स्ट्रा खा, दिले. खोल, बारके खोल. 2-3 बारके दिले. वाव इट्स यमी. और ज्यादा इम्प्रूव करता जा रहा है. अच्छा शॉट. त्यानंतर आम्ही मॅच बघता बघता घरी गेलो. काही वर्षापासून मी मॅचमध्ये अजिबातच इंटरेस्ट दाखवत नाही, कारण मी जेव्हा पण मॅच बघते ना तेव्हा इंडिया हारते, म्हणून मी पाहतच नाही. सो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. बाय.